आपले पंधरवड्यातले पितृपक्षातले हे पूर्ण थाळी व नैवेद्य तयार केलेला आहे. चला तर मग त्यासाठी काही काही सामान लागते आहे. मी भेंडी बनवली आहे, कारले बनवले आहे, गवार बनवलेली आहे आणि आळू वडी बनवले, थापी वडी बनवलेले आहे आणि त्याच्यामध्ये कढी, डाळ, भात, कढी, आमटी, खीर, कुरवडी, पापड, सांडगे, पुरणपोळी. आता हे मी भेंडी बनवली आहे. भेंडीनंतर गवार बनवलेले आहे आणि त्याच्यासाठी मी स्पेशल मसाला वाटून घेतला होता. खोबरं, धनिया आणि तीळ. आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा नाही आहे किंवा लसूण घालायचा नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला थोडा थोडा ह्याच्यातला मसाला वापरून आणि थोडं चवीपुरतं मीठ घालून हे सगळ्या भाज्या तयार करून घ्यायच्या आहेत. ज्या ज्या भाज्या लागतात त्या साऱ्या भाज्या मी थाळीला तयार केलेल्या आहेत. सांडगे तळून घेतलेले आहे, पापड तळून घेतलेले आहे, भजी तळून घातलेले आहे, आळू वडी तयार केलेली आहे, थापी वडी तयार केलेली आहे. हा थोडा थोडा मसाला सगळ्या भाज्यांना घातलेला आहे. एक कारल्याला पण तोच मसाला वापरलेला आहे. कारला मी अगोदर तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे म्हणजे लवकर शिजतं आणि शिजण्यासाठी मी थोडंसं याच्यामध्ये पाणी ओतणार आहे, ते लवकर शिजण्यासाठी. आणि बटाट्याची पण भाजी केलेली आहे. डिटेल रेसिपी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटन आहे, त्या बटनावरती जाऊन क्लिक करा, तुम्हाला डिटेल रेसिपी मिळेल. आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि थोडं हलकंसं जिरी मोहरी असं चुटकीवर घालायचं आहे आणि तोच मसाला असा आपल्याला अर्धा चमचा असा मसाला घालायचा आहे. आणि मी हे आमटी तयार करत आहे. आमटीला पण मी त्यातलाच मसाला वापरत आहे. आमटीला गरम पाणी केलेलं आहे, तोच मसाला घातला आहे. त्या हलकीशी हळद घातली, हिंग घातलेला आहे, 1 चमचा काळा मसाला घातलेला आहे आणि गरम पाणी घातलेला आहे. आणि मी येळवून नव्हतं म्हणून त्यातलं थोडंसं पुरण त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि गरम पाणी मी जे खिरीसाठी गरम पाणी ठेवलं होतं त्यातलंच ते गरम पाणी मी आमटीसाठी ओतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आपलं कारलं शिजलेलं आहे, आमटी तयार आहे. आता आपल्याला खिरीसाठी मी बासमती तांदूळ घेतले होते, ते चांगले 1 तास भिजून घेतलेले आहे आणि ते वाटून घेतलेले आहे आणि थोडं पाणी आणि थोडं दूध टाकून 1 चमचा तूप टाकून